विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे। या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय, शस्त्रे, अंमली पदार्थ, दारू, अवैध रोख रक्कम, भेटवस्तू यावर प्रभावी व गुणात्मक कारवाई सतत करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांनी अधीनस्थ सर्व 5 जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक यांना सूचित केलं होतं। त्या अनुषंगाने घटकांकडून प्रभावी कारवाई खालीलप्रमाणे करण्यात आली। दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजीपर्यंत परिक्षेत्रात एकूण 6.64 कोटी रोख रक्कम, 2.83 कोटी रुपये किमतीचे दारू व रसायन, 22,24,665 रुपये किमतीचा 113 किलो गांजा, 7.57 कोटीचे 9 किलो सोने व 60 किलो चांदी जप्त करण्यात आली। त्याचप्रमाणे 1.87 कोटी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला। असे एकूण 19.13 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। विशेष निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत बैठक झाली आहे। सूचनांची अंमलबजावणी सुरू आहे। हद्दपार प्रकरण, MPDA प्रस्ताव याबाबत सर्व दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासह संनियंत्रणाबाबत विभागीय आयुक्तांसोबत समन्वय बैठक झाली। निवडणुका निपक्षपाती निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्ण उपाययोजना पोलीस विभागांमार्फत करण्यात आल्या। नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावावा। यापुढील काळात सुद्धा अवैध व्यवसायांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे। नमस्कार, जय हिंद। कोल्हापूर पुणे परिक्षेत्रांतर्गत 5 जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे। विधानसभा निवडणुका दिनांक 20 रोजी मतदान आहे। यासाठी जय्यत तयारी या 5 जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे। त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू, ड्रग्ज, रोख रक्कम, काही फ्रीबीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः 20 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये साधारण 6.25 कोटी रुपयाची रोख रक्कम आहे, 9 किलो सोने, 60 किलो चांदी आहे, साधारण 23 लाख रुपयाचा गांजा आहे आणि 3 कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहेत। यासाठी आपण संबंधित एक्साइज विभाग, RTO यांची सुद्धा मदत घेतलेली आहे। या 3 जिल्ह्यांमध्ये सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत, कारण कर्नाटकाची बॉर्डर या 3 जिल्ह्यांना लागून आहे। एकूण 36 चेकपोस्ट या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेले आहेत। IG बेळगावी, SP कलबुर्गी, बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही SPंची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या 36 नाक्यांवर अहोरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत। त्याच्यातले काही चेकनाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत। याच्यामध्ये RTO, एक्साइज, GST आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे। तिथून CCTV आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग केलं जातं। तिथे आपण विशेष प्रशिक्षित नार्कोटिक्स डॉग स्क्वॉडचाही वापर करून ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। या काळात आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर भर दिलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून घेण्यात आलेली आहे। साधारणतः हद्दपार, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम आणि MPDA या तरतुदींचा वापर करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि याची आकडेवारी हजारोंमध्ये आहे। पण ही गुणवत्तापूर्ण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांवर आणि उपद्रवी इस्मांवर चेक आहे अशी मला आशा आहे। त्यानंतर सोशल मीडियावर व्हिजिलन्स ठेवण्यात आलेला आहे, सर्व्हेलन्स आहे। 5 जिल्ह्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि SP यांच्या अंतर्गत 24 तास चालणारं सोशल मॉनिटरिंग सेल आहे। सायबर सेल आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत हे व्हिजिलन्स ठेवलं जातं आणि ज्या कंटेंटद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसारित होतो किंवा कोणाचं काही अवमानना केली जाते, हे कंटेंट ब्लॉक केल्या जातात आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतात। साधारणतः आतापर्यंत आपण या जप्तीमध्ये 23 अग्निशस्त्र आणि कारतूस सुद्धा जप्त केलेली आहेत। गोव्याहून येणारी दारू सुद्धा काही ठिकाणी आपण पकडलेली आहे। आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 10 कॉग्निजेबल आणि 15 नॉन कॉग्निजेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपण तपास करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। आपल्या मदतीला बाहेरून येणारे जे काही सशस्त्र बले आहेत आणि होमगार्ड्स आहेत
त्यांचे पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे. याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटची योजना राबवलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवडणुकीमध्ये मतदान करता येईल अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण केलेली आहे. एकंदरीत येणारी निवडणूक अतिशय शांततामय वातावरणात पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. नागरिकांनी निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या वातावरणामध्ये सुरक्षितरित्या मतदान करावे आणि 100% मतदानाचा अधिकार बजावावा अशी माझी विनंती आहे. यासोबतच कोणाला काही उपद्रव जाणवल्यास, कोणाची काही भीती किंवा दडपण जाणवल्यास डायल 112 किंवा स्थानिक आमचे पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा.